आणि आता थेट जाऊयात, पंतप्रधान मोदी हे खासदारांची बैठक घेत आहेत। ठाकरे गटाचे बंडखोर 6 खासदार आज मोदींसोबत नाश्ते पे चर्चेसाठी उपस्थित राहतात। होणार आहे। मोदींनी अगोदर राज्यसभेतील काही महत्त्वाच्या खासदारांची भेट घेतली आम आदमी पार्टीच्या, आणि त्यानंतर ते आता महाराष्ट्रातील खासदार सुद्धा त्यांच्यासोबत भेट घेणार असल्याची माहिती मिळते। विनोद तावडे हे या सगळ्या खासदारांना घेऊन निघालेले आहेत आणि वि सतीश हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि महत्त्वाची ही बैठक असणार आहे, कारण येथे महिला आरक्षण विधेयक असणार आहे किंवा संसदेमधील इतर महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत आणि हे नवीन खासदार आहेत। तर हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती मिळते आणि साधारणतः अर्धा ते एक तास ही बैठक चालेल बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आणि विषयावर चर्चा होऊ शकते। निश्चित आपण पाहतोय की विनोद तावडे आहेत, आपण तावडे साहेब सगळे बसलेले आहेत आम्हाला महाराष्ट्राच्या खासदारांना घेऊन आता विनोद तावडे साहेब तुम्ही निघालेले आहात सगळ्यांना घेऊन चालले नरेंद्र मोदी बस निघालेली आहे। ब्रेकफास्ट साठी घेऊन जातो। एक मिनिट तुम्हाला देतो, बाईट मी जात नाहीये। सगळे जे खासदार आहेत ते निघालेले आहेत आणि आपण पाहूयात की नेमकं या बसमध्ये कोण कोण आहेत, कारण ही बस जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट निवासस्थानी जाणार आहे आणि ब्रेकफास्ट पंतप्रधानांसोबत केला जाणार आहे। ब्रेकफास्टमध्ये पंतप्रधान आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतात, आपले अनुभव शेअर करतात ते पाहावं लागणार आहे। आणि या नवीन खासदारामध्ये पार्थ पवार सुद्धा आहेत आणि ते सुद्धा निघालेले आहेत। शिवसेनेचे खासदार जे आहेत राज्यसभेतले ते सुद्धा आहेत आणि त्याशिवाय इतर जे उद्धव ठाकरे गटातून आलेले खासदार आहेत ते सुद्धा थेट आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। त्यामुळं मोदी हे त्यांना काय म्हणतील ते सुद्धा पाहावं लागणार आहे। ओमराजे निंबाळकर जे ते चाललेले आहेत। दादा, कोणत्या विषयावर चर्चा? तर हे सगळे खासदार जे आहेत ते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते आणि आता ते निघालेले आहेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे। आणि ही बस आहे, या बसमध्ये हे सगळे खासदार जे आहेत ते निघालेले आहेत आणि साधारणतः अर्धा ते पाऊण तास चर्चा चालणार असल्याची माहिती मिळते। आणि जे नवीन खासदार आहेत ते सुद्धा सभागृहामधला आपला अनुभव जो आहे ते सांगतील। मागील वेळेस सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सूचना दिल्या होत्या, लेटर पॅडचा गैरवापर होऊ देऊ नका, त्याचबरोबर न्यूटन दिल्लीमध्ये कोणावर लवकर विश्वास ठेवू नका, जर खात्री असेल तरच अशा लोकांवर विश्वास ठेवा, असं सुद्धा सूचना ज्या होत्या त्या देण्यात आल्या होत्या। आणि त्यानंतर आता हे महाराष्ट्रातील खासदार जे आहेत जे की उद्धव ठाकरे गटातून आलेले आहेत त्यांची पंतप्रधानांनी यापूर्वी भेट घेतली नव्हती। अमित शहा यांची भेट झाली होती, संसदेतील अध्यक्षांची त्यांनी भेट घेतली होती, परंतु आता ही पहिलीच भेट होणार आहे, कारण एनडीएचे घटक पक्ष म्हणून आपण एकत्र आहोत आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर सुद्धा सोबत आहोत हा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो असणार आहे। आणि विनोद तावडे यांच्या निवासस्थानी हे संपूर्ण खासदार एकत्र आले होते आणि त्यानंतर आता हे खासदार जे आहेत ते निघालेले आहेत। आपण एकदा पाहतोय हे सर्व खासदार जे आहेत ते निघालेले आहेत। संजय देशमुख असतील, ज्योती रामदास आठवले आहेत, हे सगळे खासदार जे आहेत ते निघालेले आहेत। आणि नेमके कोणते महत्वाचे मुद्दे आहेत, कारण संसदेमध्ये नवीन विधेयक येणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या नवीन खासदारांचा अनुभव आहे ते सुद्धा शेअर केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही सूचना सुद्धा देतील। मागील जे खासदारांना बोलवलं होतं तर त्यामध्ये सुद्धा काही खासदारांना सूचना दिल्या होत्या आणि त्यामुळं एक महत्वाची ही बैठक जी आहे ती मानली जाते। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, एनडीटीव्ही, दिल्ली। तर आपण पाहतो हे सगळे खासदार आता बैठकीसाठी रवाना झाले। थोड्याच वेळात ते बैठकीसाठी उपस्थित राहतील आणि पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट मीट अर्थात नाश्ता पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी हे सगळे खासदार आता विनोद तावडे यांच्या निवासस्थानावरून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत।